राजगुरुनगरच्या विकासाला हातभार लावणारं अतूट नातं म्हणजे भावी नगरसेविका सौ संपदा अमोल सांडपोर माजी तसेच भावी नगरसेविका माजी सभापती आरोग्य वृक्ष संवर्धन समिती तसेच खेड तालुका महिला दक्षता समितीच्या सदस्या सौ संपदा अमोल सांडपोर यांच्या वतीनं राजगुरुनगर नगरीच्या सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 1 ते 5 आणि 7 ते 10 नंतर आज मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहे। निवडणूक नगर परिषदेची या मालिकेत आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। मी आता प्रभाग क्रमांक 6 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी या ठिकाणी आहे ज्या बाजूला एका बाजूला क्रीडा संकुलचा रस्ता आहे। खेड तालुक्यातल्या जितक्या पण निवडणुका होतात त्या निवडणुकांना क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी होते आणि राजगुरुनगरच्या लोकांना हीच ती मुख्य जागा आहे जिथून क्रीडा संकुलला जायला रस्ता आहे। प्रभाग क्रमांक 6चं झालं आरक्षणाचं बाबतीत बोलायचं झालं तर सर्वसाधारण एक आहे आणि दुसरा एक आरक्षक गट पडलेला आहे तो म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग। मागास प्रवर्गातून कानसकर यांचं नाव बाहेर येतं। श्वेता कानसकर असं त्यांचं नाव आहे। येता येता मी पाहिलं 3 वेळा रस्त्यावर श्वेता कानसकरांचं आणि त्यांच्या पतींचे गौरव कानसकर यांचे बोर्ड लागलेले आहेत दिवाळीच्या शुभेच्छांचे। एक युवा असं नेतृत्व ते द्यायचा प्रयत्न करतायत नगर परिषदेला। निदान आत्ता तरी त्यांच्या समोर कुठलंही नाव आत्ता तरी येत नाहीये। नक्कीच याच्यानंतर अजूनही फार घडामोडी घडणार आहेत आणि त्या घडामोडींमध्ये ती नावंसुद्धा येणार आहेत। या प्रभागात सर्वसाधारणमध्ये जर बोलायचं झालं तर माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांचा हा वार्ड आहे। शिवाजी मांदळे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर राजगुरुनगरच्या नगर परिषदेत त्यांनी एक अत्यंत चांगलं काम करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। दुसरं नाव येतंय संतोष सांडभोर यांचं। संतोष सांडभोर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या इथे मागे माधवनगर आणि त्याच्या बाजूला समृद्धीनगर ज्ञानेशनगरी अशी काही परिसर आहेत जे त्यांच्या बाजूनी आत्ता बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि कदाचित संतोष सांडभोर यांचं तिथे कामसुद्धा आहे असं सांगितलं जातं आहे। त्याच्यामुळेच संतोष सांडभोर या भागातून नगर परिषदेत येण्याची इच्छा व्यक्त करतायत। दोन्हीही इच्छुक उमेदवार संतोष सांडभोर असोत किंवा शिवाजी मांदळे असोत हे जनमानसांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत त्यांच्या मित्रपरिवारामध्ये। त्याच्यामुळे कदाचित या वार्डात अमोल वाळुंज हे नाव जरी येत असले तरी पण अमोल वाळुंजांबद्दल एक युवा मुलगा आहे, युवा तरुण आहे, त्यांच्याबद्दल अजून तरी फार नाव येत नाही आहे। मात्र या दोघांमध्ये या ठिकाणी लढाई होण्याची चिन्हे आत्ताच दिसतात आहेत कारण आत्ता तरी हीच 2 नावे समोर आहेत। त्याच्यामुळे भलेही पुढे काय घटना घडतील त्याच्यामुळे काही नावं बदलतील, काही नावं कमी होतील, काही नावं जास्त होतील, मात्र आत्ता तरी ही 2 नावे आहेत शिवाजी मांदळे आणि संतोष सांडभोर। रॉयल पार्क साई सहवास समृद्धीनगर ज्ञानेशनगरी वाळुंजस्थळ हा एक परिसर म्हणजे स्थानिक रहिवाशांचा एक परिसर असं जर आपण सांगितलं सोसायटी परिसर तो या परिसरात या प्रभागात जास्त आहे। त्याच्यानंतर इथले प्रॉब्लेम्सबद्दल जर बोलायचं झालं तर ड्रेनेज लाईनचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। ड्रेनेज लाईन या परिसरात अजून झालेलीच नाही आहे। कारण का झाली नाही हे माहीत नाही, पण याच्यानंतर जे कोणी नगरसेवक ड्रेनेज लाईनचा प्रश्न उभा करतील आणि हे सांगतील की सगळ्यात आधी आल्यानंतर ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट या रस्त्यावरून जाताना स्ट्रीट लाईट मी काल या वार्डात फिरताना पाहिलं स्ट्रीट लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम आहे। जे या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बनवण्याचा शब्द देतील त्यांच्यासाठी हा वार्ड सोपा जाईल हे मी आत्ताच सांगतोय कारण प्रत्येक नगरसेवकाचे एक जाहीरनामा असतो। त्या जाहीरनाम्यात ते काय सांगतात याच्यावरही फार काही अवलंबून आहे। मात्र हे मी सांगतोय की या परिसरात हे प्रॉब्लेम्स आहेत आणि या समस्या जो मिटवायचा प्रयत्न करेल तो या परिसरातील पुढचा नगरसेवक असू शकतो। आणि रस्त्याचा एक काही प्रॉब्लेम आहे। या इथून हा रस्ता संपल्यानंतर त्या मागच्या बाजूला रस्त्याचा जर पाहिला गेलं तर खड्डे फार आहेत आणि हे खड्डे नगर परिषदेने लवकरात लवकर मिटवायचा प्रयत्न करावेत जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही। याच्यानंतरही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत। इथली लोकसंख्येचा विचार केला तर स्त्रिया 645, पुरुष 645 आणि एकूण या प्रभागाची लोकसंख्या आहे 1326। भलेही 31 तारखेनंतर या प्रभागाची यादी बाहेर येईल, प्रारूप यादी बाहेर येईल आणि त्याच्यानंतर या प्रभागातील लोकसंख्या मतदार काय आहेत किती आहेत हे ठरेल।
मात्र आत्ता तरी जी 3 नावं आहेत या प्रभागातून समोर मोठ्या प्रमाणावर मी ती तुम्हाला सांगितली, याच्यानंतर बराच घडामोडी घडणार आहेत. आपण त्या निश्चितच त्या सर्व घडामोडींकडे पाहणार आहोत. आज मी आपल्याला सर्वांना धन्यवाद म्हणणार आहे. प्रभाग 1 ते 10च्या दरम्यान आपण प्रत्येकाने मला फार सहकार्य केलं. त्या प्रत्येक आढावा मालिकेच्या दरम्यान प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली आणि चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याच्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेची वाघीण राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान संचालक शिवसेना पुणे जिल्हा संघटिका म्हणजेच विजयाताई शिंदे यांच्या वतीनं सर्व शिवसैनिकांना व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा.